बीडमध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक आणि खळबळजनक आणि संतापजनक घटना घडल्यानं बीडचं नाव पुन्हा एकदा राज्यामध्ये चर्चेत आलंय। बीडला हादरवणारी आणि पुन्हा एकदा खळबळ उडवणारी ही घटना नेमकं काय आहे? तृतीयपंथीयांच्या मदतीनं बीडमध्ये एका तरुणीवरती सामूहिक बलात्कार करण्यात आला। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। ही घटना नेमकी काय आहे सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्व प्रेक्षकांचे न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। तृतीयपंथीयांच्या मदतीनं बीडमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। काम देण्याचं आमिष दाखवून एका तृतीयपंथीयानं 20 वर्षीय तरुणीवरती साथीदाराच्या मदतीनं बलात्कार केला आहे। ही घटना शनिवारी परळी तालुक्यातील अस्वल आंबा शिवारात घडली। या प्रकरणी तृतीयपंथीयांसह चौघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमधील पीडित तरुणी ही मूळची हैदराबाद येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जातंय। पोटापाण्यासाठी ती मुंबईतील उच्चप्रभू लोकांच्या घरी जाऊन साफसफाईचं काम करायची। पीडितेनं पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार ती मुंबईहून हैदराबादकडे जाण्यास निघाली होती। तिला प्रवासादरम्यान भूक लागल्यानं ती परळीत उतरली असता एका हॉटेलात जेवण करत असताना तिच्यासोबत हे हैवानिक कृत्य घडले असल्याचं तिनं सांगितलंय। पूजानं पीडितेचं म्हणणं ऐकवलं आणि काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले। त्यानंतर पूजानं सतीश अण्णासाहेब मुंडे आणि मोहसिन सरदार पठाण या दोघांना बोलवले। त्यानंतर ते तिघेही पीडितेला मोटरसायकलवर बसून अस्वल आंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या साथीदाराकडे घेऊन गेले। पीडितेला एका खोलीमध्ये नेले आणि नंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर तिला मारहाण केली। तिच्यावर एकेकाने बलात्कार देखील केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। संबंधित प्रकरणात एकूण 4 आरोपींवर अंबाजोगाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे करत आहेत। मात्र या धक्कादायक घटनेनं पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरलाय आणि बीड जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।